चला कुठे गावाला गावाला बोल गावाला मामाच्या च्या गावाला दीदी आहे ना मग दीदी तर हा इकडे नालासोपारा डेपो आपण गावी जातो तेव्हा इथूनच पावस गाडी पकडतो तर आता दापोलीला जायचं आहे तर बुकिंग आपली आहे मुंबई सेंट्रलवरून तर मुंबई सेंट्रलला जायचं आहे आणि गाडी आली बघ क्रमांक 2 वर आलेली लोकल चर्चगेटला जाणारी जलद लोकल आहे ही लोकल बोरीवली ते अंधेरी अंधेरी ते बांद्रा बांद्रा ते दादर दादर ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान कुठल्याही स्थानकांवर थांबणार नाही गोडवाली टाइमपास जाता जाता काहीतरी पप्पा काढून देत आहे आणि आम्ही जाते ट्रेन बघा पूर्ण खाली झाली दादरला निम्मी ट्रेन खाली झाली कोण नाही आता हां हो अरे पण थांबू दे ट्रेन मग उतरूया मुंबई सेंट्रलला आलो आहे तर मुंबई सेंट्रलला जर कधी येतं आहे या एस टी डेपो पकडायला तर चर्चगेट साईडचा ब्रिज चढायचं आणि ईस्टला जायचं ईस्टला ॲक्च्युली हा एस टी डेपो आहे इकडे भावाची न्यायला आलेत भाऊजी हाय करा हाय तुम्ही आज जात आहे गावी शनिवारी जात आहे अच्छा हे गिरगावलाच राहतात तर सोडायला आलेत बाहेर आलो आहे आता तर बाहेर आल्यानंतर ईस्टला थोडंसं चालत राहायचं 1-2-3 मिनटं चाललात की लगेचच एस टी डेपो आहे मी मुंबई सेंट्रल एस टी डेपोमध्ये पहिल्यांदाच येतो कधी काही इकडे येणं होत नाही पुढे आल्यानंतर एक 4 रस्ता येतो तो 4 रस्ता क्रॉस करायचा मुंबई सेंट्रल बसस्थानक अच्छा ही आपली एंट्री हां बघूया उद्या सांगतो तुम्हाला काय ते एस टीला 75 वर्ष पूर्ण झाली अमृत महोत्सव सॉरी इकडे सगळ्या गाड्या लागल्यात बघा मुंबई दापोली मुंबई पन्हाळजे आहे जाते अरे वा आली गाडी आल्या ठीक आहे समोर लागले अरे तर दादा काय बोलला चढ आणि लेफ्ट इथे यायचं अजून 30 मिनिटांनी सुटणाऱ्या मुंबई सेंट्रल दापोली गाडीच्या आरक्षण असलेल्या प्रवाशांसाठी सूचना गाडी सुमारे 1 तास गाडी 1 तास उशीर आहे खरं नाही 1 तास म्हणजे 1.5 तास होणार वाटतं तरी गावाला जायला इथून पण बऱ्याचशा गाड्या निघतात गणपतीमध्ये आता सणासुदीला मे महिन्याची सुट्टी सध्या सुरू आहे आणि गावाला म्हटलं की सगळेजण मुंबई खाली होते मे महिन्यात पण ही कधीची 11ची आहे का 11:01ची आहे होय 11ची आहे का 11:01ची एवढी विचारा 11:01ची आहे ना तुमची 1 मिनिटाचा फरक आणि 2 गाड्या काय कठीण आहे लोक कन्फ्यूज होतील एक लेट म्हणजे सगळं लेट ही त्यातल्या त्यात लवकर आले तुमची कुठे अटकली भाऊजी लोकांचं पूर्ण कन्फ्युजन आहे 11ची आहे की 11:01ची आहे ही 11ची आहे बाजूची 11:01ची आहे मग हो 1 नंबर नाही तो बोलतो नाही दिली नाही ही मोगरेवाडीच बोलताय ते लोक 11 वाजताची आत्ता विचारलं तर मोगरेवाडी आहे ना मोगरेवाडी हीच आहे माणसं बसली आमची दोन्ही पण तीच आहे ती पण मोगरेवाडीच आहे
मोठं कन्फ्युजन आहे. अनाऊन्समेंट प्रॉपर होत नाही त्यामुळे लोकांचं कन्फ्युजन. आणि 1 मिनटाचा गॅप ठेवून कोण गाड्या लावतं. एक आहे 11 वाजताची आणि दुसरी 11 वाजून 1 मिनिट आहे. दोन्ही पण दापोली गाड्या. दोन्ही गाड्यांचं बोर्ड पण सेम आहे. मुंबई, पनवेल, रामवाडी, माणगाव, गोरेगाव, आंबेड, मंडणगड, दापोली. लोकांचं थेट कन्फ्युजन. पण आता बुकिंग असतील ना ह्याच्या पण असणार पुढे. कमाल आहे. 11 वाजताची एक गाडी आणि 11 वाजून 1 मिनिटाची एक गाडी. त्या रेग्युलर गाड्या आहेत का? 11 वाजताची रेग्युलर, ही एक्स्ट्रा आहे 1 मिनिटाचा. टायमिंग तर 5 मिनिटं तरी गॅप ठेवायचा. हां गाडी लावलेली. हां पाठची सीट आहे ना हां पूर्ण तुटली. हां कंप्लेंट केली जाऊन तिला. हां खरंच काय हां. पाठव माणूस आला. हां त्यांनी चेक केलं. हां हो नाही जाऊ. मग काय 1 तास थांबताय का तुम्ही? 1 तास का तू थांबू? हां मग चेंज केले. तो बोलला ठीक आहे थोडा टाईम ॲडजस्ट करा. हां थोड्या टायमाने तुम्हाला पुढे बसेल. हां हां मग नाही ना भरपूर मेंटेनन्सचा बराच इश्यू होतो. हां ना. अरे म्हणजे एवढी गॅप पाठी सीटच्या मध्ये. मग कसं वाटतं? बसला की डायरेक्ट खाली. ॲक्च्युली भावाची मयुरी जाते ती पण गाडी 1 तास उशीर आहे ना. आता बोलले 1 तास उशीर आहे. हां येते कधी बघूया. कारण झालं आहे असं ती पण आहे वरती स्लीपर आहे खाली सीटर आहे. तर ती गाडी गावावरून येणार आणि लगेच निघणार. मग तिला बिचारीला जरा आरामच नाही. एक स्लीपर गाडीची एंट्री झाली आहे 11 वाजून 5 मिनिटांनी. मला वाटतं हीच असेल तर बरं आहे. पेशल पेशल. तर इकडे एक आपला मित्र भेटला आहे, सबस्क्रायबर मित्र. नाव कसं मित्र? संजय दाबणे. संजय दाबणे. माणगाव. गाव कोणतं? दहिवली. दहिवली. नाव ऐकलं आहे. आता काय सहज? हां सर बहिणी राहणार. अच्छा अच्छा चालेल. तिकीट नाही मित्राची. आता काय माहिती कुठे ॲडजस्ट होणार आहे. बघूया आता. 10 चौकाचा. आणि हे काय 11 वाजून 1 मिनिटाची गाडी गेली. 11ची गाडी नाही गेली अजून. ठीक आहे 11 वाजून 1 मिनिटाची गेली दापोली. गेली आणि 11 वाजताची अजून नाही जात आहे. जादा गाडी आहे ना. रेग्युलर आहे. जादा गाडी पुढे गेली. आले का आले. हां गेले. एक्स्ट्रा गाडी निघून गेली. ही रेग्युलर गाडी इथेच थांबले. जाईल ती पण म्हणा. पण टायमिंगचं बघा कसं मॅनेजमेंट आहे. गडबड होते सगळी. एवढा मोठा डेपो असून सुद्धा सगळी गडबड. चला फायनली 11:15ला गाडी निघाली. अर्धे जे गाववाले होते ना ते सासरवाडीतले सगळे याच गाडीत आहेत. आणि बाकीचे जे आहेत आमचे तिकीट आहेत ते स्लीपरमध्ये आहेत. हां लवकर पाठव पटापट. चला 11:01ची गाडी मगाशी गेली. आता 11 वाजताची पण चालले. दोन्ही गाड्या निघाल्या फायनली. तर हा पूर्ण मुंबई सेंट्रलचा डेपो. अवनी काय करते बघूया. कारण अवनीला सोडून मी इकडे गाडीचीच अरेंजमेंट बघते. अवनी आहे, आजी आणि मयूर इकडे. काय का मला कुठे आहे? हां कॅडबरी मला कुठे आहे? मला नाही कॅडबरी. मी कशाला घेऊ? हां मी कशाला घेऊ? कॅडबरी दे मला पहिले. घ्या नाही कॅडबरी दे. जायचं की नाही? बाय. हां हां हाय कर. हे बघ कॅमेऱ्यात हाय कर. उडी मारते. हां एवढी मोठी उडी. हां चल
अवनीची सोय झालेली आहे. अवनीला मूगडाळ खूप आवडते, तर प्रवासामध्ये परेशान करू नये म्हणूनसाठी मूगडाळ घेतले आणि माझा घेतलेला आहे. गाडी कधी येईल देव जाणे. अरे व्हिडिओ असतो. थँक्यू. कुठचे तुम्ही? मंडणगड. गाडी किती आहे आता लागेल दंडनगरी, मंडणगडमध्ये दंडनगरी. हो काय, थँक्यू. ते तिला मयुरीला सोडायला आलो या लोकांना. परत नाळासोबत झालं. हां नाळासोबत लेट होईल, 1 तास लेट आहे आपण. हां ते ठीक आहे, आता काय सोडूनच जायचं आहे तिकडचे. आता आलो तर मग थांबलो. हो काय, ईस्टला. बरं, तुमची गाडी कुठे? अजून लागली नाही, 11:30 लागली. ती पण 11:30 होते. चालेल चला. बरेचसे सबस्क्रायबर पण आपले आहेत इकडे. कावनला मी मला हे दे, हे पण दे. अरे दिला सुटलं तुझं हातातून. थोड्या वेळाने बाय बाय. झालं काम तुझं? हां चल बाय बाय. ॲक्च्युली मुंबई सेंट्रलवरून आहे ना सर्व महाराष्ट्रात बस जातात साधारण. तर ही निघाले सोलापूरला आणि या गाडीच्या पाठीमागे एक आता स्लीपर गाडी आले. मला वाटतं 30 गाडी असेल आता. बघूया. चला फायनली गाडी लागली, बसवतो आणि मग आपल्याला परत निघायचं आहे. इकडे येईल ना. मुंबई, पनवेल, रामवाडी, मानगाव, गोरेगाव, अंबेत, मंडणगड, दापोली सगळ्यांचे बोर्ड सेमच आहेत. सगळे स्टॉप सेमच आहेत काय? येऊ नये अशी नका, अशी आडवी नको, उभीच तेव्हा. तुझ्यामध्ये खाऊ आहे. इथे पाहिजे तर दाबून ठेवीला आईला अशी अशी. आपल्याकडे साखरपा गाडी अशी जाते, स्लीपर आणि सीटर. पुढे हेच आहेत का समोर समोर? काय होणे, आवडली का गाडी? हां गाडी आवडली? हां चढ चढ तू. चढ चढ चढते बघ ती. चढ तू. वरचा वर ये इकडे. वर आहे, बरं आहे सगळ्या. बरोबर. दादा बोलला सीटर आहे. तेव्हा मम्मीची बघ कसरत सुरू आहे. ॲक्च्युली नाही कम्फर्टेबल नाही माहिती आहे का वरती. लेडीजला चढायला हे नाही कम्फर्टेबल. एकदमच त्यांनी हे दिलं आहे. मग सीट चांगलं आहेत वरती, पण ते ह्याला ह्याचं काहीतरी जुगाड झालं असतं अजून. अवनी तुझं काय चाललं आहे? खाली उतर. मम्मी पण वर गेली, वर चढली. बाय. ही पूर्ण गाडी आपली. हां तिकडे आई आणि मयूर इथं बसलेत. तुमची पार्टी आहे ना निवांत. जावा सावकाश. मग फोन करा सकाळी. काय का फोन कर, पुढे लागणार नाही परत. दापो इथंच लागेल ना. बाय कर पप्पाला बाय. चालले ते. राग आला येवनीला भरपूर. हां तिला जायचं नाही है ना. बाय का. येणार पप्पा, येणार आहेत ना. येणार येणार उद्या येणार मी. चला फायनली गाडी गेली. पण चला बाय बाय. हो हो बघा. चला रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत. तर गाडी काय बघितली नाही कोणती आहे काय, पण जी काय मिळेल ती पकडायची आणि नालासोपारा गाठायचे. रात्रीचे आता 11:15 वाजले, त्यामुळे विरार गाडी पकडायला तसं काही टेन्शन नाही. आणि त्याच्यामध्ये आहे मी मुंबई सेंट्रलला, त्यामुळं चढायला व्यवस्थित भेटेल. कदाचित बसायला पण भेटेल. बघूया. 1 वाजेल साधारण, 1-1:30 वाजेल घरी पोचता. इकडे बोर्ड पण लिहिलं आहे बघा. म्हणजे नायर हॉस्पिटल आहे, ST बस डेपो आहे, मराठा मंदिर आहे, ताडदेव, अशी सर्व
बोर्ड लिहिलेला आहे, त्यामुळे जरी वरती तुम्ही ब्रिजवरती आलात की तुम्हाला समजून जाईल नेमकं कुठून कुठे जायचं. मुंबई सेंट्रलवरून 11:56ची एक नालासोपार आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट 12:08ची विरार, त्याच्यानंतर डायरेक्ट 12:30ची विरार आहे. त्यामुळे ही जी 11:56ची नालासोपार आहे ती पकडणं सोयीस्कर आहे. 1 नंबरवर येणार आहे गाडी. खाली आहे गाडी, बसायला तरी आरामात मिळेल. कदाचित दादर अंधेरीला गाडी परत पॅक होईल. मस्त विंडो शीट भेटले आणि गाडी बघा लगभग पूर्ण खालीच आहे. चला मंडळी, 1:30 वाजता ट्रेनने पोचवलं आहे नालासोपाराला. तर इथून ॲक्च्युली आपल्याला प्रायव्हेट जर रिक्षा पकडली आपण छेडानगरसाठी दिवसा 50 रुपये, रात्री मात्र 60 रुपये. आणि शेअरिंग आपली हनुमान मंदिरापासून आहे तिकडे 15 रुपये. रात्री काही शेअरिंग मिळणार नाही, तर प्रायव्हेट रिक्षानेच जावं लागेल.